इयत्ता चौथी. विषय आपल्या सभोवतालचे जग, भाग 1. पाठ पहिला. ठेवा निसर्गाचा. स्वाध्याय. तुमच्या परिसरात आढळणारे पाण्याचे स्रोत खालील यादीतून निवडून लिहा. तलाव, समुद्र, नदी, धरण, विहीर, आड, हातपंप, बारव, ओढा, झरा, धबधबा, सरोवर. उत्तर: विहीर, हातपंप, नदी, धरण, ओढा, तलाव. आ. ओळख पाहू मी कोण. 1. मी चिकट आणि मऊ आहे. मी पाणी सहज धरून ठेवते. चिकणमाती. 2. मी वाळूसारखे आहे. मी पाणी धरून ठेवू शकत नाही. वालुकामय माती. 3. मी वालुकामय माती, चिकणमाती व गाळ यांच्यापासून तयार झालेली आहे. गाळाची माती. ई. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. 1. मातीचे उपयोग लिहा. उत्तर: शेती करण्यासाठी मातीचा उपयोग होतो. घरे व विटा तयार करण्यासाठी माती वापरतात. मातीपासून मडकी, खेळणी व भांडी बनवतात. झाडे वाढवण्यासाठी माती आवश्यक असते. 2. मातीच्या प्रदूषणाची कारणे लिहा. उत्तर: रासायनिक खते व कीटकनाशकांचा अतिवापर, प्लास्टिक व कचरा जमिनीत टाकणे, कारखान्यातील सांडपाणी व रसायने, झाडांची तोड व मृदाक्षरण. 3. निर्जोग पाणी म्हणजे काय? उत्तर: ज्या पाण्यात घाण, जंतू व हानिकारक पदार्थ नसतात आणि जे पाणी पिण्यास सुरक्षित असते त्याला निर्जोग पाणी म्हणतात. 4. पाण्याचे प्रदूषण कोणकोणत्या कारणांनी होते? उत्तर: सांडपाणी नदीत सोडल्यामुळे, कचरा व प्लास्टिक पाण्यात टाकल्यामुळे, कारखान्यातील रसायने पाण्यात मिसळल्यामुळे, शेतीतील खते व कीटकनाशके पाण्यात वाहून गेल्यामुळे. ई. घरात पाणी कशा कशात साठवले जाते? ती साधने खालील शब्दकोड्यात शोधा. शब्दाभोवती चौकट करा. उत्तर: टाकी, माठ, कळशी, रांजण, बादली. उ. खालील चित्राचे निरीक्षण करा. त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहा. 1. चित्रात पाणी निर्जंतुक करण्याची कोणती पद्धत वापरली आहे? उत्तर: पाणी उकळण्याची पद्धत वापरली आहे. 2. निर्जंतुक होण्यासाठी पाणी किती वेळ उकळावे? उत्तर: किमान 15 ते 20 मिनिटे पाणी उकळावे. 3. पाणी उकळल्यावर ते पिण्यास सुरक्षित का होते? कारण पाणी उकळल्याने त्यातील रोगजंतू व हानिकारक सूक्ष्मजीव नष्ट होतात, त्यामुळे ते पिण्यास सुरक्षित होते. 4. पाणी निर्जंतुक करण्यासाठी आणखी कोणते उपाय करता येतील? उत्तर: पाणी गाळणे, क्लोरीनच्या गोळ्या वापरणे, वॉटर फिल्टर किंवा शुद्धीकरण यंत्र वापरणे इत्यादी उपाय करता येतील. पुढील प्रश्नासाठी दिलेल्या पर्यायातील योग्य पर्याय निवडून उत्तरे लिहा. 1. खालीलपैकी कोणता पाण्याचा स्रोत नाही? अ. नदी, ब. जंगल, क. तलाव, ड. विहीर. उत्तर: ब. जंगल. 2. माती प्रदूषण कशामुळे होते? अ. मातीत झाडे लावल्यामुळे, ब. मातीत कचरा आणि प्लास्टिक टाकल्यामुळे, क. पाणी वाचवल्यामुळे, ड. मातीत गुरे धुतल्यामुळे. उत्तर: ब. मातीत कचरा आणि प्लास्टिक टाकल्यामुळे. 3. पाण्याचा सर्वात महत्त्वाचा उपयोग कोणता? अ. फरशी पुसण्यासाठी, ब. खेळण्यासाठी, क. पिण्यासाठी, ड. गाड्या धुण्यासाठी. उत्तर आहे क. पिण्यासाठी. ए.
तुम्ही काय कराल ते लिहा. 1. छतावरील पाणी वाया जाऊ नये म्हणून मी पावसाचे पाणी साठवून ठेवीन. 2. पाण्याचे प्रदूषण होऊ नये म्हणून मी पाण्यात कचरा टाकणार नाही. 3. माती प्रदूषण होऊ नये म्हणून उत्तर मी मातीत प्लॅस्टिक व कचरा टाकणार नाही. 4. रस्त्यावरून जाताना पाण्याचा नळ चालू आहे. मी नळ बंद करीन. 5. पावसामुळे घरातील नळाला गढूळ पाणी आले. मी ते पाणी उकळून किंवा गाळून वापरीन. ऐ तुमच्या घरात एका दिवसात खालील गोष्टींसाठी किती प्रमाणात पाण्याचा वापर केला जातो याची नोंद करा. तुमच्या मित्र मैत्रिणींनी केलेल्या नोंदीसोबत तुलना करा. कृती आणि अंदाजे प्रमाण: बादली किंवा कळशी, अंघोळीसाठी 2 बादल्या, कपडे धुण्यासाठी 3 बादल्या, भांडी धुण्यासाठी 1 बादली, पिण्यासाठी 1 कळशी. याप्रमाणे तुमच्या घरातील तुम्ही लिहू शकता.